मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबईतील 15,000 हॉटेल्स 4 ते 5 दिवसात बंद होण्याच्या मार्गावर. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत न झाल्यास हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याची भीती. इराण इस्रायल युद्धामुळे गॅसचा तुटवडा. गॅस तुटवड्यावर तोडगा न निघाल्यास रविवारपर्यंत ठाण्यातील 70% हॉटेल बंद होणार. आज ठाण्यातील हॉटेल मालकांची याबाबत बैठक. देशभरात गॅस टंचाई, मात्र शिर्डी, पंढरपूर, शेगावच्या मंदिरात प्रसादासाठी 15 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक. अन्नछत्रावर तुर्तास कोणताही परिणाम नाही. इराणशी चर्चेसाठी अमेरिका तयार. युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. तर युद्धाचा शेवट जवळ असल्याचंही. भविष्यात पुन्हा हल्ले होणार नाहीत या अटीवरच अमेरिकेसोबत चर्चा होईल. इराण सरकारच्या प्रवक्त्यांचं मोठं विधान. ट्रम्प आणि पुतीन यांची फोनवरून चर्चा. युक्रेन आणि इराण युद्धावर चर्चा झाल्याचा ट्रम्प यांचा दावा. अमेरिकेने इराणच्या 20 युद्धनौका बुडूनही होर्मुझी समुद्र धुनी अद्याप ठप्पच. इराणच्या अस्त्रधार तंत्रज्ञानामुळे होर्मुझी समुद्र धुनी खुली करणं अशक्य. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेमध्ये आज मतदान. ओम बिर्ला यांच्यावर पक्षपाती वर्तनाचा विरोधकांचा आरोप. सोशल मीडियातून कोणत्याही पुराव्याशिवाय बदनामी करण्याच्या घटनांना चाप बसणार. माहिती तंत्रज्ञान कायद्यात बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा. नाशिकमधील तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा तापणार. 12 मार्चला नाशिकमध्ये आंदोलनाला मोठ्या संख्येनं पर्यावरण प्रेमींनी यावं. अभिनेते सयाजी शिंदे यांचं आवाहन. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.